लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या नवीन प्रोमोमध्ये बघायला मिळणार आहे की मानिनी काकूंनी गुरुजींना अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर देशमुख फॅमिलीतर्फे आग्रहाचे निमंत्रण दिलेलं असतं. तर आता गुरुजी घरी येताच नेहमीप्रमाणे भविष्यवाणी करू लागतात. तेव्हा ते काव्याकडे पाहून म्हणतात की हे बघ पोरी, मला तुझं भविष्य फार उज्ज्वल दिसतंय. तू लवकरच कलेक्टर होशील आणि त्यासोबतच तुझ्या नशिबी आलेल्या मातृत्वाच्या बाबतीतही मला तुला महत्त्वाचा संकेत द्यायचा आहे. तर आता गुरुजी असे म्हणताच काव्याला खूपच उत्सुकता लागते. तर आता काव्याचं याकडेच लक्ष असतं की आता आपल्या आई होण्याबाबत गुरुजी नेमका काय संकेत देतात. तेव्हा काव्या गुरुजींना म्हणते की गुरुजी, काय संकेत आहे? मी आई होण्यापूर्वी माझ्यावर काही संकट तर येणार नाहीत ना? तेव्हा आता गुरुजी काव्याला म्हणतात की हे बघ पोरी, तू आता आई तर होणार आहेसच, शिवाय तुझ्या नशिबी जुळ्या मुलांचा योग सुद्धा दिसतोय मला. तुझ्या हातामध्ये मला 2-2 मुलं दिसत आहेत. तेव्हा काव्या मात्र खूपच आश्चर्यचकित होते. पण आता गुरुजी पुढे म्हणतात की पण तुला खूपच सावध राहावं लागेल काव्या, कारण शत्रू तुझ्या घरातच लपलेला आहे. त्यामुळे आता जरा जपूनच. तर आता गुरुजींनी काव्याला कलेक्टर होण्यासोबतच ते आता जुळ्या मुलांची सुद्धा आई होणार असल्याचा ट्विस्ट आपल्याला आता येणाऱ्या पुढील काही भागामध्ये लवकरच बघायला मिळणार आहे.